पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। विठ्ठल सहकारी साखर कारखाना वेणूनगर गुरसाळे या साखर कारखान्याची 50वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी कारखाना कार्यस्थळावर पार पडली आहे। यावेळी बोलताना आमदार अभिजित पाटील यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सन 2024-25 मधील गणित हंगामाचा व अहवाल, सालात कारखान्याचे नफा तोटा पत्रक, गरजे इतर देणे याबाबतचा आढावा मांडलाय। मागील वर्षी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास NCDC कडून मंजूर करण्यात आलेल्या 347 कोटी रुपयांच्या विनिमय बाबत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कारखान्याच्या काही निवृत्त कामगारांनी, सभासदांनी व व्यापाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले होते। याबाबतही या सर्वसाधारण सभेत कारखान्याचे चेअरमन आमदार अभिजित पाटील यांनी खुलासा केल्याचं दिसून आलं। तर दिवाळीसाठी म्हणून मागील गळीत हंगामात ऊस गळपास पाठवलेल्या ऊस उत्पादकांना 200 रुपयाचा हप्ता या सर्वसाधारण सभेवेळी उपस्थित राहून काही सभासद प्रश्न उपस्थित करणार असल्याची चर्चा कालपासूनच होत होती, परंतु तसा कुठलाही प्रकार होताना दिसून आला नाही। यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं दिसून आलं। तर या सर्वसाधारण सभेत मांडलेल्या विविध महत्त्वपूर्ण ठरावांना मंजुरी देण्यात आल्याचंही दिसून आलं। या वार्षिक सभेस चेअरमन आमदार अभिजित पाटील यांनी व्यापारी देण्याबाबतच फॉरेन्सिक एडिट करून हे देणं आहे की नाही याची पडताळणी झाली पाहिजे असा ठराव मांडला। त्याच उपस्थित सभासदांनी हात वर करून मंजुरी देण्यात आल्याचं दिसून आलं। या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना पहा काय म्हणाले चेअरमन अभिजित पाटील। आई माडेश्वरीस नतमस्तक होतो आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सुवर्ण वर्ष 50व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सर्वप्रथम ज्यांनी उजनी धरणाची निर्मिती केली त्यांना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब, पंढरपूर तालुक्याचे कृषी व औद्योगिक क्रांतीचे जनक, आपल्या कारखान्याचे संस्थापक चेअरमन कर्मवीर औदुंबराव पाटील साहेब, कारखान्याचे माजी चेअरमन स्वर्गीय वसंतदादा काळे साहेब, या कारखान्याचे माजी चेअरमन स्वर्गीय राजाभाऊजी पाटील साहेब, आपल्या कारखान्याचे चेअरमन व दिवंगत नेते आमदार भारतनाना भालके साहेब, आपल्या कारखान्याचे संस्थापक व्हाईस चेअरमन यशवंतराव भाऊ पाटील साहेब यांना सर्वप्रथम नम्र अभिवादन करतो आणि आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं आज बॉयलरची पूजा या ठिकाणी झाली। त्या बॉयलरच्या पूजेचं ज्यांच्या शुभ हस्ते हबप विठ्ठल महाराज चौरे या साठी उपस्थित असलेले ज्येष्ठ सभासद हबप मधुकर आबा नाईक नवरे, सर्व कारखान्याच्या व्हाईस चेअरमन, सर्व कारखान्याचे संचालक मंडळ, माजी संचालक, सर्व प्रतिष्ठित प्रगतशील बागायतदार,
कारखान्याचे कार्यकारी संचालक, कारखान्याचे सर्व अधिकारी, समोर बसलेले शेतकरी सभासद व कारखान्याचे कर्मचारी, तोडणी वाहतूकदार, सर्व ग्रामस्थ, पत्रकार बंधू, आपल्या सर्वांसाठी 50वी वार्षिक सर्वसाधारण सभा होत आहे आणि या सभेचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत। याचा आपल्या सर्वांना गर्व आहे। आपल्या कारखान्याचं सन 24-25 आर्थिक वर्ष सर्वसाधारण सभेपुढं संचालक मंडळाने केलेल्या कामकाजाचा आढावा मांडत असताना, नफा तोटा पत्रक मांडत असताना, गेल्या हंगामामध्ये 24-25 मध्ये हंगाम सुरू झाला 25/11/24 आणि फक्त 89 दिवस हंगाम चालला। यामध्ये 6,19,305 टन गाळप करण्यात आलं आणि 6,46,275 क्विंटल साखर उत्पादित करण्यात आली। BAV मळी उत्पादन केल्यामुळं आपल्याला 0.31 घट येऊन एकंदरीत अंतिम ऊसाची रिकव्हरी 10.75 त्या ठिकाणी आपण गाठली। गेल्या हंगामामध्ये आपल्याला सगळ्याला माहिती आहे की गेला हंगाम हा ऊस कमी असल्यामुळं, मागच्या वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्यामुळं आणि सगळेच कारखाने जवळपास जे राज्याचं उत्पन्न होतं, राज्याच्या उत्पन्नामध्ये 40% घट, त्या ठिकाणी 137 लाख टन उत्पादन असणारा महाराष्ट्र राज्यामध्ये अवघ्या 78 लाखावरती त्या ठिकाणी महाराष्ट्राचं उत्पन्न झालं आणि आपल्या राज्याचं उत्पन्न साखर कमी तयार झाली कारण त्याचं दुष्काळी परिस्थिती। अशा परिस्थितीत देखील आपला कारखान्यानं 6,19,000 गाळप त्या ठिकाणी केलं आणि याबरोबर आपण गेल्या वर्षी 93 दिवस मध्ये 4,40,39,000 युनिट लाईट निर्मिती केली आणि त्यापैकी 1,75,84,132 युनिट लाईट कारखाना चालवण्यासाठी वापरावं लागली आणि 2,54,54,868 युनिट आपण महाराष्ट्र विद्युत महामंडळाला त्या ठिकाणी विकली। त्यातली एक गोष्ट फक्त आपल्याला जाणवून देतो की पूर्वी आपल्या कारखान्याला 2 टर्बाईन आहेत, एक 10 मेगावॅटचं टर्बाईन आणि एक 20 मेगावॅटचं टर्बाईन, परंतु आपल्या कारखान्याचं PPA हे 10 वर्षापूर्वी 2010ला झाल्यामुळं त्याची मर्यादा होती 13 वर्षाची आणि गेल्या वर्षी पासून आपल्याला जो 6 रुपये 68 पैसे भाव मिळत होता तो त्या ठिकाणी सरकारने कमी करून 4 रुपये 75 पैसे भाव केल्यामुळं आपल्याला 10 मेगावॅटला जे उत्पन्न होत होतं ते एका युनिट मागे आपला जवळपास आता 1.5 ते $2 रुपयेपर्यंतचा त्या ठिकाणी आपल्याला तोटा सहन करावा लागतोय आणि मग 20 मेगावॅटला मात्र आपल्याला 6 रुपये 68 पैसे भाव मिळतोय आणि 10 मेगावॅटला मात्र 4 रुपये 75 पैसे भाव मिळतोय आणि मग आपण बघितलं असेल विधानसभेमध्ये याच्यावर देखील आम्ही आवाज उठवला होता आणि सरकारनं आता त्या ठिकाणी त्याला 2 रुपये प्रति युनिट आता अनुदान देण्याची देखील घोषणा केली आणि यामध्ये आपण कारखान्यानं पाठपुरावा केला आणि आपला कारखाना त्या ठिकाणी इलिजिबल झाला आणि आता आपल्याला इथून पुढं 2 रुपये म्हणजे जर आपल्याला 4 रुपये 75 पैसे आहे ज्याचं 6 रुपयेपेक्षा पुढं 1.5 रुपये आपल्याला आता अनुदान
त्या ठिकाणी मिळणार आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला पुढच्या काळामध्ये जो तोटा होत होता तो त्या ठिकाणी आपल्याला आता भरून निघणार आहे आणि मग त्याचा पाठपुरावा करून आता आपल्याला पुढच्या काळामध्ये उत्पन्न जे घटलं होतं ते वाढवण्यासाठी आता आपल्याला मदत होणार आहे। याचबरोबर आपल्या कारखान्याची डिस्टिलरी त्याच्यामध्ये आता आपण 34,32,998 लिटर स्पिरिट सी हेवी मॉलेसिस पासून आपल्याला 273 लिटरची रिकव्हरी मिळाली आणि बी हेवी पासून 300 लिटरची रिकव्हरी मिळाली। आपल्याला पण माहिती आहे गेल्या वर्षी केंद्र सरकारनं अचानकपणे त्या ठिकाणी इथेनॉल निर्मितीवरती बंदी आणल्यामुळं या देशामध्ये खूप मोठा फटका साखर कारखानदारीला बसला आणि मग साखरेचे भाव वाढतील आणि लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत म्हणून केंद्र सरकारने अचानकपणे त्या ठिकाणी ज्यूस टू इथेनॉल बी हेवी पासून इथेनॉल त्याचे त्या ठिकाणी बंदी आणली आणि त्याच्यामुळं आपल्या कारखान्यात होणारी डिस्टिलरीचं प्रोडक्शन देखील त्याच्यामुळं घटलं आणि आज आपण जर तयार केलेलं जे इथेनॉल होतं जे आपल्याकडे स्पिरिट आहे ते त्या ठिकाणी सरकार आपल्याला घ्यायला उशीर लावत होतं आणि ज्याचे टेंडर होते ते टेंडर मधलं 6 महिने लेट केल्यामुळं आपल्याला या गेल्या हंगामामध्ये एकतर ऊस कमी दुष्काळामुळं आणि आपल्याला लाईट मध्ये आणि गेल्या वर्षी थोडं आपल्याला जे राज्याच्या नाही तर देशाच्या पातळीवरती त्या ठिकाणी हा निर्णय घेतल्यामुळं सगळ्या साखर कारखानदारीला त्याचा फटका बसला। आता पुन्हा सरकारनं ती बंदी उठवली आहे। या वर्षी आता ज्यूस टू इथेनॉल आणि बी हेवी मॉलेसिस आणि याची आता त्या ठिकाणी पुन्हा टेंडर काढलेत परंतु टेंडर काढत असताना आमची आज आपल्या वार्षिक सभेच्या माध्यमातून मागणी आहे की ज्यूस टू इथेनॉलचा भाव हा 65 रुपये 68 पैसे आहे परंतु जर मक्यापासून इथेनॉल केलं तर त्याला मात्र 72 रुपये लिटरचा भाव आहे आणि मग आपल्या दोन्हीचा सेम असताना देखील आपल्याला मात्र त्या ठिकाणी 7 रुपये कमी दिले जातात। तर वार्षिक सभेच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण केंद्र सरकारला असा ठराव करून पाठवू की आम्हाला देखील 72 रुपये लिटर भाव मिळावा त्यास मंजुरी आपण द्यावी। यामुळं सगळ्या या देशातल्या साखर कारखानदारीमध्ये गेल्या 3 वर्षापूर्वी सरकारने ठरवलं होतं की ज्यूस टू इथेनॉल करायचं आणि 1500 कोटी लिटर इथेनॉलची गरज आहे परंतु आता 20% इथेनॉल त्या ठिकाणी 30% पेट्रोलमध्ये मिश्रण करण्याची आवश्यकता आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 30% मिश्रण केल्यानंतर त्याची क्वांटिटी वाढणार आहे आणि डिझेलमध्ये देखील 5% मिश्रणाला परमिशन आवश्यक आहे आणि मग याचा पाठपुरावा नॅशनल फेडरेशन असेल आम्ही विधानसभेच्या माध्यमातून मी तिन्ही अधिवेशनात ह्याच्यावर प्रश्न केला होता आणि या माध्यमातून या शेतकऱ्याला दिलासा मिळण्यासाठी आज आपण बघितलं मागच्या 3 वर्षापूर्वी जर इथेनॉल तयार होत होतं देशामध्ये त्या इथेनॉल मध्ये 80% इथेनॉल हे आपल्या साखर कारखान्यात मध्ये ऊसापासून रसापासून किंवा सिरपपासून किंवा मॉलेसिस पासून होत होतं परंतु आता फक्त 32% आता ह्याच्यापासून होतंय आणि उर्वरित मात्र आता गहू मका ज्वारी बाजरी याच्यापासून आता सरकार करायला लागलंय त्याच्यामुळं साखर कारखानदारीला हे नवीन आव्हान आता पुढच्या काळामध्ये आहे। तरी याच्यावरती केंद्र सरकारकडे आम्ही पाठपुरावा करतोय नॅशनल फेडरेशनच्या माध्यमातून देखील आम्ही त्याचा पाठपुरावा केलाय आणि सरकार आता याचं 50% प्रमाण करल तर त्या ठिकाणी आपल्या साखर कारखानदारीला पुढच्या वर्षी या वर्षी आपल्याला जर बघितलं तर या वर्षीच्या आपल्या विठ्ठल कारखान्याच्या इतिहासामध्ये कधीही आपल्याला एवढी ऊसाची नोंद नव्हती एवढी यावर्षी 54,063 एकरची नोंद यावर्षी आपल्याला झाली आहे आणि आता जे पुढच्या हंगामासाठी जे आपल्याला ऊस येणार आहे त्याच्यासाठी देखील जवळजवळ 11,000
एकर नवीन लागवड आता झाली आहे, त्याची नोंद झाली आहे. माझी आपल्या निमित्तानं विनंती आहे, जर आता लागवड झाली आहे आणि नोंद करायची बाकी असेल तर आपण शेती खात्याशी संपर्क करून आपली नोंद झाली आहे का त्या ठिकाणी खात्री करावी, जेणेकरून आपल्याला भविष्याच्या दृष्टीनं नियोजन करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेणं आपल्याला उपयोगाचा येईल. गेल्या हंगामामध्ये आपल्याला सगळ्याला माहिती आहे की सातत्यानं मी अहवालात देखील हा विषय छापलाय की कारखान्याला मिळालेले NCDC कडून कर्ज याबाबत बऱ्याच वावड्या उठवल्या जात आहेत. मला या निमित्तानं सर्व सभासदांना मी वारंवार त्याच्यावर बोललो होतो की आपल्या कारखान्याचा हिशोब हा वार्षिक सर्वसाधारण सभेतच मांडला जातो आणि तो आज मांडण्याची वेळ आहे. मी आपल्या या निमित्तानं अहवालात देखील या गोष्टी आपण छापल्या होत्या. NCDC कडनं कर्ज मिळताना आपण सगळेजण साक्षीदार आहे की आपल्या कारखान्याला कुलूप लागलं होतं, ते कसं आपण काढलं, त्यानंतर कसं गेलो, त्यानंतर आपल्याला कर्ज कसं मिळालं आणि कर्ज मिळवत असताना त्या ठिकाणी सरकारचा पाठपुरावा करून सरकारला आपण आपल्या कारखान्याला लागणाऱ्या ज्या कर्जाचे आकडे आहेत आणि आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या, मग त्याच्यामध्ये हे कर्ज मार्जिन मनी लोन होतं. मग याच्यामध्ये आपल्याला कशाला पैसे मिळू शकतात, तर ऊस बिल द्यायला, तोडणी वाहतूक असेल, मग काही पगार असेल, शासकीय देणी असेल आणि काही बँका आपल्याला OTS करायच्या असतील अशांसाठी आणि आपल्याला खेळतं भांडवल म्हणजे आपल्याला तोडणी वाहतुकीला पैसे द्यायचे, रिपेअर मेंटेनन्सला पैसे द्यायचे, आपल्याला स्टोअरला आपल्याला मटेरियल आणायचंय, PP बॅग, केमिकल, चुना गंध ह्याच्यासाठी पैसे मिळतात. तर ह्या माध्यमातून आपण 372 कोटी 84 लाख रुपयाचा त्या ठिकाणी प्रस्ताव आपण सादर केला होता आणि मग आपल्या बॅलन्स शीट नुसार काही आपण मांडणी केली आणि सरकारला त्या ठिकाणी प्रस्ताव दिला. प्रस्तावानुसार आपल्याला मंत्री समितीने मंजुरी दिली आणि मंजुरी झाल्यानंतर ज्यावेळेस ते वर गेलं त्यावेळेस कारखान्यांना पूर्वी 9 कारखान्याला कर्ज द्यायचं ठरलं होतं. 9चे 14 झाले, 14चे 15 झाले आणि 16 झाले आणि मग सगळ्यामध्ये थोडं कमी करायचं ठरलं. मग आपल्याला 24 कोटी 87 लाख म्हणजे 25 कोटी मुळात कर्ज मंजूर कमी झालं आणि मग मुळात कमी पण 25 कोटी मंजूर झालं आणि त्याच्यामध्ये आपल्या कारखान्याचं पूर्वीच्या संचालक मंडळाने ज्या पद्धतीनं NCDC मध्ये ब्रिज लोन घेतलं होतं त्या ब्रिज लोनच्या माध्यमातून 33 कोटी रुपये मुद्दल आणि 80 कोटी 8 लाख रुपये जे जुनं कर्ज होतं ते त्या ठिकाणी आपल्या पैशातनं कापून घेतलं आणि मग आपल्याला 347 कोटी रुपयातनं 80 कोटी कापल्यामुळं 267 कोटी रुपये कर्ज त्या ठिकाणी प्राप्त होणार होतं. त्या दरम्यान मध्ये एक कारखाना पुणे जिल्ह्यातला हायकोर्टात गेला आणि हायकोर्टात त्या ठिकाणी कर्ज वाटपाला स्थगिती दिली. मग स्थगिती दिल्यानंतर त्यांच्या रकमेपुरती मग आपल्या कारखान्याचं जे कर्ज होतं त्या 267 मध्ये 48 कोटी रुपये राखून ठेवून 219 कोटी रुपये आपल्याला मिळाले. आज दिसताना काय दिसतंय 347 वर बोलती ती, पण मिळताना पहिले किती मिळाले आपल्याला 219 कोटी. आता खरा प्रश्न आहे 219 कोटीचा हिशोब. आज 219 कोटीचा हिशोब देत असताना परवा आपण कारखान्याचं कर्ज घेतलं पण कारखान्यातनं जर नवीन निर्मिती नाही झाली तर त्या कर्जाची परतफेड होणं अवघड होऊ शकतं. म्हणून आपल्या संचालक मंडळाने निर्णय घेतला की पूर्वीच्या काळात त्या ठिकाणी कारखान्याची जी गाळप क्षमता होती ती गाळप क्षमता आपल्याला आज आपला सभासदाचा आपल्या भागातला ऊस वाढल्यामुळं आता आपल्याला गाळप क्षमता वाढवण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून आम्ही गाळप क्षमता वाढवण्याचा निर्णय आणि जे एक्झिस्टिंग आपल्याकडं लायसन्स होते
त्याच्यामध्ये कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीनं आपण आतापर्यंत ज्या आवश्यक गोष्टी होत्या त्याच्यावरती आणि खर्च करायचा होता, परंतु आपली अडचण अशी होती की सरकारनं त्या ठिकाणी सांगितलं होतं की आपल्याला नवीन निर्मिती करण्यासाठी खर्च करता येणार नाही, तुम्हाला जुन्या गोष्टीलाच खर्च करावा लागेल. आता सरकारची गोष्ट अशी आहे की कधी कधी शालेवंत त्या पहिल्यांदा सरकार सांगतंय की तुम्हाला मागची देणी द्यायची, आणि ज्यावेळेस आपल्याला कर्ज मंजूर झालं आणि 1.5 महिन्यानं सरकारनं GR काढला, तिथून पुढे कारखान्याची मागची देणी द्यायला पैसे देणार नाही, तर नवीन काय बसवायचं असेल तरच पैसे देईल. आणि पहिल्या GR मध्ये होतं मागची देणी द्यायची, नवीन काय बसवायचं नाही. मग आता आपल्याला कर्ज मिळाले, कर्जाचा उपयोग केला पाहिजे. मग कर्जाचा उपयोग करत असताना कारखाना तर वाढवला पाहिजे. मग त्या ठिकाणी चार्टर्ड अकाउंटंट CA सल्ला घेतला आणि मग आपल्याला देणी काय होती तर त्या वर्षीचं आपलं उसाचं बिल होतं. ते उसाचं बिल देत असताना आपल्याला 2 टप्प्यात, म्हणजे पहिल्यांदा ज्या गाळप हंगामाच्या आधीचं बिल होतं आणि जे द्यायसाठी आपण पैसे ठेवले होते, मग आपण डोकं चालवलं आणि हे असं डोकं चालवलं की आपली साखर त्या ठिकाणी विकायची थांबवली. साखरेचा भाव खाली आलेला होता, साखरेचे भाव त्या ठिकाणी 3200 रुपयाच्या आसपास आले होते, म्हणून आपण साखर विकायची थांबवली आणि आपण कर्जाच्या पैशातलं ऊसाचं बिल चालूच दिलं. मग 2803 रुपये सगळ्याला बिल मिळालं. मग आपलं डोकं चालल्यामुळं काय झालं तर सगळं बिल त्या ठिकाणी गेलं आणि साखर मात्र आपल्याकडे गोडाऊनला शिल्लक राहिली. त्याचे 2 फायदे झाले. ह्या साखरेच्या उत्पन्नातनं आपल्याला एक्सपेन्शन करता येत होतं आणि दुसरं असं होतं आपल्याला ह्या साखरेला 3200 रुपयाचा भाव 3700 रुपये झाला, त्याच्यामुळं 500 रुपये वाढले आणि त्याच्यामुळं आपला अवरेज रेट 3555 रुपये आला. नाहीतर आपला किती आला असता. मग उसाला जे आपल्याला 3500 रुपये भाव द्यायचा आहे त्याला अडचण आली असती, म्हणून ही डोकं चालवलं. मान्य आहे का सगळ्याला? आता याच्यात मला खोलात जाऊन सांगायचंय की त्याच्यामध्ये आपल्याला सरकारनं 59 कोटी रुपये उसाचं बिल द्यायला सांगितलं होतं, आपण दिलं 86 कोटी. आपण किती जास्त दिलं? 27 कोटी साखर. आता आपल्याला तोडणी वाहतूक त्यावेळेस जी शिल्लक राहिली होती ती 38 कोटी देणं होतं, परंतु कर्ज मिळेपर्यंत आपल्या पैशातनं आपण देत गेलो, त्यामुळे देणं राहिलं होतं 23 कोटी. आपण दिलं 23 कोटी 81, म्हणजे कमी किती दिलं? 15 कोटी. आपल्याला पगारासाठी 41 कोटी रुपये आले होते. मग आपल्याला जर एक्सपेन्शन करायचंय आणि 105 कोटी रुपये कमी आले तर आपण कशात तर कमी केलं पाहिजे, म्हणून मी त्या ठिकाणी सगळ्या ह्याच्यात थोडा थोडा मग 21 कोटी 63 लाख रुपये पगारीसाठी बाजूला केले, 50% रक्कम. मग शासकीय देणी 7 कोटी 9 लाख होती, त्यातली 3 कोटी 14 लाख दिली. आता व्यापाऱ्याच्या देण्याच्या बाबतीत सातत्यानं टीका होते. व्यापाऱ्याचं देणं 59 कोटी रुपये कर्ज घेतलंय. ही मला सगळ्याला नम्रपणे सांगायचंय, हे काय सरकारचं अनुदान नाही की बाबा ही याच्या नावावर आलं ह्यालाच दिलं पाहिजे. ही कर्ज आहे आपल्या कारखान्याला, याचा सहित फेडायचंय. मग संचालक मंडळाने काय बघितलं पाहिजे, जुनी 2010-11 पासून जी देणी द्यायची त्याच्यापेक्षा आधी आपला कारखाना मोठा करू, कारखान्यात उत्पन्न करू आणि मग आपण थोडी थोडी देणी देत राहू. ही काय आजचं आहे का? बरं 2010 ते 18 मध्ये झोपली होती आई बंद होता तेव्हा काय केलं असतं? कुणाकडनं घेतलं असतं? आताची परिस्थिती आपली अशी आहे की आपण त्यातली आज ठेवी माघारी घेणे होतं ती दिल्या नाही त्या, आपण तशाच पुढं आपली कारखानी परिस्थिती सुधारल्यावर देऊ. आपल्या ठेवी म्हणजे कोणत्या परत गैरसमज होईल. आपण निवडून आलो
आपण निवडून आल्यावर कारखाना चालवायला अडचण होती, पैसे मिळत नव्हते, म्हणून आम्ही संचालक मंडळाने आपल्या सभासदाला आव्हान केलं होतं, आठवत असेल पहिल्या वार्षिक सभेत, तर कुणी 2 लाख 5 लाख 10 लाख असं 7 कोटी महाराज 9 लाख रुपये गोळा झाले आणि सरकार म्हणतं की हे टीव्ही घेता येत नाही. मग सरकारचं धोरण बघा, काही वर्षापूर्वी 2022 मध्ये घेता येत नाही म्हणत होतं आणि 2023 ला GR काढलाय की सरसकट सगळ्याकडनं आता टीव्ही घ्या. त्यामुळं आता आपल्याला टीव्ही घ्यायला परवानगी असल्यामुळे आपण त्या टीव्ही परत दिल्या नाहीत आणि त्याला आपण व्याज देतोय. भविष्याच्या दृष्टीनं आपल्याला याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचं सहकार्य देखील लागणार आहे. आपल्या कारखान्याची बँक ऑफ बडोदा ची कर्ज होतं ते 15 कोटी 12 लाख रुपये होतं. आपल्याला सगळ्याला माहिती आहे ते 15 कोटी 12 लाखाचं कर्ज जवळपास 29 कोटीच्या आसपास गेलं होतं आणि मग आपण OTS चा प्रस्ताव बँकेपुढे ठेवला आणि बँकेला त्या ठिकाणी आपण 5 कोटी 5 लाखात आपण मिटवलं. मागच्या वार्षिक सभेत पण आपण हे सांगितलं होतं आणि मग ते आपण विचार केला तर आपल्या मुदलाच्या आपण 30% आपण आलो. दुसरं एक होतं की आपल्याला NCDCचं जे लोन आहे आणि आपल्या कारखान्याचं बँक ऑफ इंडियाचं आपण लोन होतं. माझा त्याच्याबाबत पण टीका टिप्पणी झाली. मला त्याच्याबाबत पण आपल्याला खुलासा करायचा आहे की बँक ऑफ इंडियाच्या बाबतीमध्ये 843 लोकांच्या नावावर 58 कोटी 19 लाख रुपये कर्ज घेतलं होतं. ते व्याजासहित झालं होतं 71 कोटी 70 लाख आणि मग त्यावेळेस OTS करत असताना आता बघा आपलं ही OTS झालं 19 साली. आता आपण मुदलाच्या 30% भरले. मुदलाच्या त्यावेळेच्या संचालक मंडळाने मुदलाच्या 60% भरले. कुणाचं आगाव गेलं? सभासदच कारखान्याच गेलं ना. ते 33 कोटी रुपये ठरलं होतं. ते OTS ची रक्कम जी हप्ते भरायचे होते ती वेळेत भरले गेले नाही म्हणून 94 लाख रुपये दंड लागला आणि कायदेशीर वगैरे सगळं मिळून 2 कोटी 68 लाख 48 लाख रुपये सातत्यानं बँक आपल्याला मागत होती आणि मग या 843 लोकांचं उतारे कमी बोजे त्याचं OTS झालेलं त्याला दाखला मिळत नव्हता. परंतु आपण त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाची अडचण काय होती त्यातली तर त्याचं 50 लाखावर सेटलमेंट केलं आपण, जे 2 कोटी 78 लाख होते. परंतु त्याच्यातला महत्वाचा बाजू असा होता की आपल्या कारखान्यानं पूर्वी NCDC कडनं ब्रिज लोन घेतलं होतं जे SDF साठी घेतलं होतं आणि ते 19 कोटी 87 लाख 38 हजार. त्या बाबतीत अशी घटना घडलेली होती की त्या काळात दीपक दादा कर्ज घेतलं. ते कर्ज काय होतं आपल्याला SDFचं कर्ज मिळतं 4% व्याजानं. ते कर्ज मिळेपर्यंत उशीर लागत होता म्हणून NCDC कडनं तात्पुरतं कर्ज घेतलं म्हणजे ते कर्ज मिळाल्यावर हे कर्ज भरायचं म्हणून ब्रिज लोन घेतलं आणि घोटाळा असा झाला. कुणी केला मला माहित नाही, मला माहित आहे पण मी सांगत नाही. पण ती ब्रिज लोन मधले पैसे ज्यावेळेस आले त्यावेळेस काय केलं की कर्ज तर SDFचं घेतलंय आणि ब्रिज लोनचे पैसे वापरून आपला कारखाना झाला. ज्यावेळेस SDFचे पैसे येणार ती बँक ऑफ इंडियात आले आणि तिथं खाते नंबरच बदलला आणि ती पैसे तिसरीकडेच गेलं. ती बी कर्ज राहिलं आणि NCDC राहिलं. त्याच्यामुळे NCDC बँकेनं दिल्लीमध्ये DRT केस केली आपल्या कारखान्यावर आणि बँक ऑफ इंडियावर आणि मग बँक ऑफ इंडियाचे एक अधिकारी होते त्यात गुंतली होती ती बदला बदली आणि मग बँक ऑफ इंडिया आपल्याला म्हणत होती की आम्ही 843 लोकांचं सगळं सरळ करतो पण आमची ती दिल्लीतली आमच्या बँकेवरची केस काढा. आता सांगताना मोठं बोलती ती पण मी लय खोलात गेलो तर लय अपदा पण मी करत नाही. आपलंच आहे म्हणून झाकून न्यायला बघतोय ओढायला होती ती. माझं म्हणणं काय OTS झालं उशीर झाला मान्य आहे आम्ही 50 लाखात मिटवलं त्याचं दाखलं दिलं का पोटात दुखतोय तीच कळत नाही. दाखले देणे म्हणजे शेतकरी मोकळा करणे
शेतकऱ्याला दाखले दिले आणि त्याला पुन्हा कर्ज द्यायची सोय करून दिली. मग अशा पद्धतीनं ज्यावेळेस कोर्टात पंढरपूरच्या केसेस चालू होत्या, छत्रपती संभाजीनगरच्या कोर्टात केस चालू होती, त्या कोर्टात आपण ही कॉम्प्रोमाइज डीड केली. दिल्ली कोर्टातलं जे आपल्याला कर्ज मिळालं होतं 347 मधलं, त्यातलं जे 80 कोटी कापून घेतलं का, ती ह्या वाढातलं होतं बघा. आणि मोठं बोलती 347 हिशोब मागती ती गोळ सांगितल्यावर त्या गोळात 80 कोटी घालवले आणि मग मुद्दा असा झाला की त्या 80 कोटी गेलं म्हणून आपल्याला DRT कोर्टातली केस काढता आली. ती केस काढली आणि 800 लोकांचं सगळं दाखलं देता आलं. मग ती दाखलं जर 2019लाच तुम्ही OTS केलं तर द्यायला काय अडचण होती तेव्हाच. ही गुंतलं होतं ती सांगते ती का, ही गुंतलं होतं ही मोकळं करायला मला जे आतापर्यंत दिवस लागले. आणि मग 843 लोकांना त्या ठिकाणी DRTतनं आपण सगळ्या वसुल्या थांबल्या. बँक ऑफ बडोदाची जवळजवळ 1000च्या वर लोकांचा आता त्या ठिकाणी पुन्हा कर्ज मिळायचा आणि मार्ग सोपा केला. आज मला या निमित्तानं अजून एक फक्त गोष्ट सांगायची आहे की ती जर आपण 50 लाख देऊन मिटवत नव्हतो तर बँकेनं आपल्याला नोटीस दिली की झालेलं 19 सालीचं OTS तुम्ही वेळेत हप्ते न भरल्यामुळं आता तुम्हाला त्या 58 कोटी 19 लाखाचं 1 कोटी 10 लाख 19,000 भरावं लागते. 110 कोटी मग ती कितीत मिटलं. म्हणजे ही गोष्ट आपल्याला का सगळी फोडून सांगतोय तर माझी जबाबदारी आहे की सभासदाला सगळ्या गोष्टी माहित पाहिजे. मी आयऱ्या करायला उत्तर द्यायला काय मोकळा. मागच्या ह्याच्यात जर बघितलं तर आता त्याचा तोटा कुठं कुठं झाला सांगतो मला. आता आपण अहवाल वाचला असेल, आता अहवालात काय होणार आहे तुम्हाला सांगतो. आपल्या तालुक्यातली नाही ती शेजारच्या तालुक्यातल्या आपला अहवाल वाचून हिशोबन तोटा सांगतील आपला. मागच्या निवडणुकीत बघितलंय. त्यांच्यासाठी मी आपल्यासाठी सगळ्याला सांगतो. ती काय सांगणार आहे तीच आज सांगतो. आता काय दिसतंय आपल्या कारखान्याला यावर्षी तोटा झाला. तोटा होण्याची 2 कारणं आहेत. एक जी 46 कोटी रुपये म्हणजे 34 कोटी मुद्दल 46 कोटी रुपये व्याज ही 80 कोटी कापून घेतली पण त्याची तरतूदच आपल्या मागच्या बॅलन्स शीटला केलेली नव्हती. त्यामुळे आता 46 कोटी व्याज तर गेलं त्यामुळे ती 46 कोटीचा तोटा आपल्याला दिसतोय. आणि मागच्या वर्षी आपल्याला पण माहिती आहे की 2825 रुपये भाव द्यावा लागला. आता काय आपण 2825 2850 असं करत 3000वर नेतो. वरचा भाव जी द्यायचा आहे त्याच्यासाठी अनुदान म्हणून आपण दिलं कारण आपल्याला तसा भाव नियमानं म्हणून मग ती तोटा आपल्याला वरचा जी दिला असा दाखवावा लागतोय. मग ही गोष्ट सगळ्याला माहित असावी म्हणून ही सगळ्या गोष्टी आपण सगळ्या समोर मांडतोय. आज बँक ऑफ बडोदाच्या 245 लोकांचं त्या ठिकाणी आता खातं क्लिअर झालंय आणि बँक ऑफ इंडियाच्या 843 लोकांचं त्या ठिकाणी आता खातं क्लिअर झालंय. आज याचबरोबर आपल्या कारखान्याला जसं मगाशी आपल्याला सांगितलं की आपल्या कारखान्यात जी नवीन मग त्याचं उदाहरण म्हणून फक्त एक आपल्याला सांगतो की आता आपण कारखान्याची मशिनरी दुरुस्ती नूतनीकरण आणि नवीन ह्याच्यासाठी आतापर्यंत 76 कोटी 91 लाख रुपये आतापर्यंत खर्च केला आणि म्हणून आता आपला कारखाना तो 14,000 टनाला चालणार आहे. आता याच्यातलं काय होतं तर काही जण म्हणते ज्याचं पैसे त्याला मागच्या व्यापाऱ्याच्या देण्यापेक्षा नवा कारखाना होणं महत्वाचं होतं नाही. बरं आता आपण जी टाकलंय 8,000 टनाच्या FFB 8,000 स्क्वेअर मीटरच्या FFB टाकल्यात. त्या FFB कर्मचारी बसलेत त्यांना पण माहिती आहे की आता सगळ्यात ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी टाकली त्यामुळे पुढचे 25 वर्ष आता आपल्या कारखान्याला मागे वळून बघायची गरज नाही. आणि मग पॅन सेक्शन आपण ऑटोमेशन मध्ये घेतलाय, सर्क्युलेटर टाकले, पूर्वीची उल्का मिल ऑटोमेशन वर आहे, बॉयलर ऑटोमेशन वर झाले, आता टर्बाईन ऑटोमेशन आणि आता बॉइलिंग हाऊस आणि पॅन सेक्शन ऑटोमेशन. सेंट्रिफ्युगलला आपण वाढवलंय. ह्याच्यामुळं आपल्या कारखान्याचं त्या ठिकाणी मिलिंग टेंडम
3 होते, त्यातले 2 आपल्याकडे आहेत. एक पूर्वीचाच आपल्या काळाच्या आधी विकला गेला होता, त्यामुळे 2 मिलिंग टेंडरमध्ये एकच चालू होता. आता आपल्याला दोन्ही मिल चालवून आपल्याला दोन्हीच्या माध्यमातून क्रशिंग करता येईल. मला या निमित्तानं फक्त एक आकडेवारी सांगतो. आपला कारखाना 1973 ला नोंदणी झाला आणि 1979 ला ट्रायल सीझन झाला, 79 ते 80. आणि मग अण्णांच्या काळामध्ये 1979 ते 85 1250चा 2000 टन झाला. त्याला त्या ठिकाणी 6 वर्ष लागली 1250चा 2000 करायला. मग 1985 ते 90 साली त्या ठिकाणी 5 वर्षात तो 2000चा 3500 टन केला, 1500 टन वाढवला. मग 1990 ते 2001 त्या ठिकाणी 10 वर्ष लागली 3500चा 5000 करायला. त्यानंतर 2010 ला आपल्याला 7500 करायची मान्यता मिळाली आणि तो सुरू झाला त्या ठिकाणी 2001 ला आपल्याला 5000 टन झालता. 2016 साली 16 वर्षानं 5चा 7.5 झाला, 2500 वाढला. किती वर्ष लागली? 16. आम्ही निवडून आलोय 2022 ला, 7.5चा आता 14 केलाय 3 वर्षात. आज काही गोष्टी सांगत असताना आपल्याला जी 76,19 लाख रुपये एक्सपान्शनला खर्च करावा लागले, याचा पुढच्या काळात आपल्याला 4 गोष्टीत फायदा होणार आहे. पहिला फायदा काय होणार आहे तर 220 टन स्टीम आपल्याला कारखान्याला आहे 3 बॉयलरची, आणि त्या 3 बॉयलरवरती पूर्वी आपलं 30 मेगावॅट टर्बाईन होतं. आता आपण 3 आणि 2.5 जुनं त्या ठिकाणी चालू करायला घेतलंय. ते 5.5 मेगावॅट वाढल्यामुळं आपल्याला जुन्या टर्बाईन मधनं कारखाना चालेल आणि जे मोठे आहेत त्याच्यातनं आपण लाईट एक्सपोर्ट करू. आपल्या इतिहासात आपण निवडून आल्यापासून सगळ्यात जास्त एक्सपोर्टचा देखील आपलाच उच्चांकी आहे. आणि मग आता पुढच्या काळामध्ये 6 कोटी युनिट लाईट एक्सपोर्ट करण्याचा त्या ठिकाणी आम्ही उद्दिष्ट ठरवलंय आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला मोठा फायदा शेतकऱ्याला दर देण्यासाठी होणार आहे. याचबरोबर त्या ठिकाणी आपल्या कारखान्याचं जे डिस्लरी प्रकल्प आहे हा 30,000 लिटरचा होता, त्याला मॉडिफिकेशन करून 50-55,000 केलं. गेल्या वर्षी दोन्ही कॉलम त्या ठिकाणी डिस्ट्रॉय झाले, त्या ठिकाणी बदलले आणि आता आपल्या सगळ्याच्या माध्यमातून गेल्या वार्षिक सभेत देखील इथेनॉल प्रकल्प 100 KLPDचा टाकण्याची आपण सूचना मांडली होती, आपण मान्यता दिली होती आणि त्याचं आता काम चालू आहे. त्यामुळे 100 KLPD 1 लाख लिटरची इथेनॉलची आता आपली काम सुरू आहे आणि ती आपल्याला जानेवारी पर्यंत चालू होईल. म्हणजे आपली एक्सपान्शन करण्याची जी भूमिका आहे त्याच्या मागचं कारण असं आहे की आपल्या भागातला ऊस वाढलाय, आपलं इकरी उत्पादन वाढलंय आणि मग आपला ऊस वेळेत जायला पाहिजे. शेतकरी नाराज न होता तर आपल्याला गाळप करण्याच्या दृष्टीनं आम्ही ही काही पावलं उचललीत. त्याच्यामुळं ह्या नूतनीकरणासाठी म्हणजे आपण जर बघितलं असेल तर आपल्याला जी MSC नॅशनल फेडरेशन म्हणजे NCDC कडनं जे कर्ज आलं आणि उर्वरित जे आपण साखरेतनं तयार केलं असं सगळं जवळजवळ आपल्याला 76 कोटी आणि त्याचा जर आपण GST आणि ही पकडला तर आज 100 कोटीच्या आसपास आपला खर्च होतोय. आता मुद्दा असा आहे आपल्याला आले 267 कोटी, त्याच्यात आपण मग काही जणांनी सांगितलं 1100-1200 कोटी कर्ज आहे कारखान्यावर. मला त्या निमित्तानं पण ते आपल्याला सांगायचंय की आपल्या कारखान्यावर कर्ज किती आहे. की आपल्या कारखान्याचा जर आपण विचार केला तर आता फक्त आपले पाटील साहेब MSC बँकेत बसलेत, फक्त MSC बँकेचं त्या ठिकाणी कर्ज सोडता आता आपण बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, NCDC ही सगळं कमी केल्यामुळं आपल्याला 392 कोटी कर्ज होतं आपण निवडून यायच्या आधी आणि व्याज वेगळं. आजच्या तारखेला आपण आतापर्यंत ही जी देणी द्यायची होती त्याच्यातलं उदाहरण म्हणून तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो की
आपण निवडून यायच्या आधीचं ऊसाचं थकीत बिल, तोडणी वाहतूक आणि MSC बँकेला आतापर्यंत जुनी साखर आणि आम्ही भरलेले असे 35 कोटी 27 लाख रुपये, जुनं लाईट बिल 92 लाख रुपये, GST 44 लाख, जे जुने कर्मचारी रिटायर झाले त्यांचे 5 कोटी 55 लाख, NCDCचं जे आता 80 कोटी कर्ज कमी झालं आणि सप्लाय जे करणारे होते त्याचे जवळजवळ आपल्या ग्लोबल म्हणून एक कंपनी होती ज्याला मागच्या संचालक मंडळानं 28 रुपयाला इथेनॉल विकलं होतं, SDS विकलं होतं आणि त्याचा बार्शी कोर्टात स्टे आला होता. आम्हाला सगळ्या संचालक मंडळाला बोलवलं आणि स्थगिती होती, तर त्या कोर्टाच्या आदेशानुसार 11 कोटी रुपये आपण जुनं दिलं आणि बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा असं मिळून आजपर्यंत आम्ही निवडून आल्यापासून आतापर्यंत मागचं 175 कोटी 82 लाख रुपये देणं दिले. पैसे मिळाले काय सांगितलं नाही लोकांनी मागितलं वसूल करायचे की आता सगळ्याला केसी चालू आहे, त्या सगळ्याच्या नोटिसा काढल्यात, बोर्डावर आल्यात, सगळ्याच वसूल करायचं चालू आहे. 175 कोटी 82 लाख रुपये. मला तुम्हाला सांगायचा उद्देश असा आहे की एका बाजूला कर्ज वाढलं सांगितलं जातं, पण दुसऱ्या बाजूला कर्जातनं कर्ज कमी झालंय, कर्जातनं देणं पण कमी झालंय जे आपल्याला. आणि आता आपण जर बघितलं तर आता आपल्याला जे कर्ज राहिले त्या कर्जाच्या बाबतीत 292 कोटी जे कर्ज होतं ते आता आपल्याला गेल्या वर्षीचं 347 कोटी धरल्यामुळं आता ते 392चं कमी होऊन 272 झालं आणि नवीन घेतलं 347 केल्यामुळं 665 कोटी कर्ज आता आपल्याला आहे. त्याच्यातलं जे 347 कोटी आपण घेतलंय त्याचं देखील आतापर्यंत 18 कोटी रुपये फेडले गेल्या वर्षी. हप्ता पाडलाय ते हप्ता आपला चोक गेलाय. आता जी MSC बँक आहे जे आपले त्यांच्याशी आपल्या बोलणं चालू आहे आणि त्याच्यातनं मार्ग काढला पाहिजे, कारण मुद्दलापेक्षा व्याज जास्त झाले आणि त्याच्यात तोडगा काढायसाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे आणि त्यांच्याकडे प्रस्ताव दिलाय आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला तो देखील तोडगा काढण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतोय. मला या निमित्तानं अनेक गोष्टी त्या ठिकाणी आहेत, परंतु आपल्याला ज्याला वाटत असेल की बाबा मला ह्या विषय कळाला नाही तर माझी आपल्या निमित्तानं विनंती आहे की तुम्हाला कुणाला जरी काही कळालं नाही असं वाटलं तर मला येऊन भेटा, मी तुम्हाला हिशोब देतो, लेखी द्या, लेखी उत्तर देतो. कारण आपण जी काय प्रश्न विचारताय त्याला उत्तर देणं माझं कर्तव्य आहे, परंतु आपण कुठल्याही बाबतीत कारखान्याची बदनामी होईल असं कोणी न वागल्यामुळं जर आपल्याला उद्या बँकेकडनं आपल्याला जे OTS करायचंय, उद्या कारखाना चालवायचा आहे, ह्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी असतात. आता आपल्याला जे कर्ज मिळालं त्याच्यातले आपले 76 कोटी रुपये नवीन करायला गेले, त्याला GST सहित जी रक्कम गेली आणि आता मूळ मुद्दा असा आहे की आता कारखान्याचे जे पैसे मिळाले होते त्याच पैशात ह्या वर्षी आता आपण टोळ्याला पैसे दिलेत सगळ्याला 2 हप्ते, तिसरा हप्ता 2 दिवसात द्यायचा आहे. तर आतापर्यंत आपण 52 कोटी 59 लाख रुपये टोळ्यांना हप्ता दिला. आता 8 कोटी रुपये द्यायचे राहिलेत. तिसरा हप्ता दिला की टोळ्या आणायला मोकळ्या झाल्या. बऱ्याच जणांनी येऊन माझ्याकडे घेऊन बी गेले तिसरा हप्ता, संतो आबा हसायला लागले. तर कारखाना चालू होऊन आतापर्यंत काळात, बंद काळात पगार 7 कोटी रुपये दिली आणि देखभाल दुरुस्ती मशिनरी 14 कोटी 75 लाख रुपये, म्हणजे आजच्या तारखेला 74 कोटी 34 लाख रुपये हे पैसे खर्चलेत. टोळ्याला पैसे दिले म्हणजे पैसे दिले नाही, हे पैसे आले कुठनं? 1 रुपया खर्च घेतला नाही. मागच्या पैशातलं शिल्लक ठेवलं, पूर्वत आणलंय. एक कारखान्यात 150 कोटी घेऊन दुसऱ्याला चालवायला द्यायला लागली ती. आम्ही मात्र त्यातलंच भागवलं नाही. माझ्यावर टीका करत असतील तुमच्या नाही. माझं म्हणणं काय, माझ्यावर टीका होत असेल, परंतु मी एक गोष्ट करतोय की कारखान्याच्या आर्थिक ह्याच्यात शिस्तीत त्या ठिकाणी कुठेही बाधा येऊ नये. आज मला सांगा गेल्या वर्षी
250 कोटी कर्ज घेतलं आणि यंदा टोळ्याला पैसे नाही ते द्यायला, चालायचं कसं? बरं आज मला सांगा, मशिनरी बसवली आणि बाहेर टोळ्या नसल्यावर कारखाना कसा गळायचा? मग आता मागचं ती तर करू, आता मला सांगा आतलं काम बाहेर टोळ्याला पैसे वाटलं धरून झाला आणि आत काम नाही केलं तर आणण्याला गळायचं कुठं? बरोबर आहे का नाही? मग बाहेरचं ना आतलं मिळून आता आपल्या हातात किती येतं? 250 कोटी. आणि मग मला सांगा, आता आलेला हिशोब तर सगळा सांगितला, मग आता घोळ झाला का? मग घोळ जी म्हणते ती त्यांना माझी विनंती आहे, कारखान्याची बदनामी करू नका. कारखाना विठ्ठल चालू झालाय म्हणून स्पर्धा लागली आहे, आज सगळी घाबरली. आणि कुणी जर कोणाची सुपारी घेऊन कारखाना बंद पाडत असेल तर सभासद माफ करणार. कारखाना चालला म्हणून आज आपल्याला लोकांच्या दारात जायची वेळ नाही, नाही तर आपला तालुका सोडून लोकांच्या दारात जात होतो आपण ऊस घ्या म्हणून. दराचं तर बोलताच येत नव्हतं, काट्यावर तर बोलतच. पण आज मला सांगा, तरकण टरकली ती नाही विठ्ठलला. ती कुणाची ताकद आहे तर त्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची ताकद आहे, त्या विठ्ठलाचं नाव आहे त्यात. त्यामुळे त्या कारखान्याच्या बाबतीत कुणी वाकड्या नजरेनं आणि वाकड्या पद्धतीनं बघू नये. कारखान्याच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतंय, तुमचं जी वाटतंय ते आम्हाला येऊन सांगा, आम्ही त्याचं सगळं उत्तर देऊ. परंतु कारखाना चालवताना मला टोळ्या, रिपेअर मेंटेनन्स, पगारी असेल, मागचा हे आपलं काम करायचंय, ह्याला मी पहिले प्रायोरिटी देणार. आणि मग जुनं येणं कवाचं 1857च्या मठातलं आलं की मग हुडकायला लागेल का नाही? पण जर कारखाना चांगला नाही चालला तरी देऊ शकतो का? त्यामुळं कारखाना चांगला चालवणे ही माझी पहिली प्रायोरिटी आहे. मी कारखान्याच्या शिवाय त्या ठिकाणी कुठलंही कुणाचंही ऐकत नाही, म्हणून मला जरी टीका होत असली पण कारखाना आपला या वर्षी आपल्याला चांगल्या पद्धतीनं चालवायचा आहे. आणि मग आता मुद्दा काय आहे की आपण सगळ्यांनी ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आज आपल्याला काही प्रश्न आलेत, त्या प्रश्नाची पण मी चालू उत्तर देतो. आपल्याला अशोक बळीराम पाटील यांनी रोपळे यांनी प्रश्न विचारला होता की वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अजेंडा क्रमांक 13 मध्ये नॉन ऍसेट बँकिंग योजनेत सहभाग विषय आहे, तर या नॉन ऍसेट बँकिंगचा शब्द आम्हाला कळाला नाही तर त्याची माहिती द्यावी. तर मी आपल्याला माहिती देतो. नॉन ऍसेट बँकिंग म्हणजे काय? आता आपल्या कारखान्याला 252 कोटी रुपये MSC बँकेचं कर्ज आहे आणि व्याज झाले 300 कोटी. आता काय होणार आहे? आपण भरू शकणार आहे का? मग बँक एक योजना आणणार आहे, त्याचा आता मसुदा तयार झाला आहे. या बँकेच्या माध्यमातून आपल्या कारखान्यावर जी जमीन आहे 367 एकर, त्याच्यावर बँकेचा बोज आहे, बँकेच्या ताब्यात आहे, महाग आपल्याला सरपेशी झाली आहे, त्यांनी त्याचा ताबा घेतलाय. मग अशा परिस्थितीत त्यांनी नॉन ऍसेट बँकिंग मध्ये ऍसेट ट्रान्सफर आणि आपलं व्याज कमी करायचं, व्याज बंद करायचं आणि त्याला आपल्याला 12 वर्षाचे किंवा आपण त्यांना 25 वर्षाचे हप्ते मागतोय, ते 12 वर्षापर्यंत आता तयार झाले. कारण ही कर्ज आणि नवीन घेतलेलं दोन्ही एकदम फेडणं अडचणीच आहे. त्याच्यामुळे आपण त्यांना सांगितलं की ते आणि याच्यात आम्हाला थोडा आणि मग पहिल्यांदा थोडं कमी द्या आणि ही कर्ज जसं फिटल तसं वाढवून द्या, अशा पद्धतीची त्यांच्याशी चर्चा चालू आहे. त्यामुळे नॉन ऍसेट बँकिंग मध्ये आपल्या जी कारखान्याची मॉर्गेज असलेली जमीन आहे ती बँक त्यांच्या बॅलन्स शीटला घेते, त्याच्यामुळं व्याज बंद होतंय आणि मग त्याच्यावरती जी पॉलिसी तयार करणार आहे बँक ती आता पुढच्या काळात येणार आहे. परंतु ज्यावेळेस आपण सहभागात आपले वार्षिक सभा पुढच्या वर्षीच होणार आणि म्हणून आपण ज्या बँकेची पॉलिसी येईल जी काय आपल्या हातात नाही ती राज्य सरकार ठरवणार आहे आणि राज्य सरकारच्या धोरणानुसार सहकार कायद्यानुसार जी योग्य असेल त्याच्यात आपण सगळे मिळून सहभाग घेण्यास मान्यता आहे का?
त्यामुळं आपला जो प्रश्न आहे त्या बाबतीत मी आपल्याला एवढं सांगतो की कारखान्याच्या बाबतीत आपल्याला कारखाना चांगला चाललं आणि कारखान्याला आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ती तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलीच चुकीची गोष्ट आम्ही करणार नाही. संचालक मंडळ एवढा एक आपल्याला या निमित्तानं सांगतो. आपण गेल्या वर्षी वार्षिक सभेत 3500 रुपये भाव जाहीर केला होता. 2803 दिला. 397 कधी देणार मी थोड्या वेळात सांगतो. नंतर गळीत हंगाम मध्ये त्यांच्याकडनं आता आकडा चुकलाय का काय माहित नाही, त्यांनी जसं टाईप करून पाठवलंय तर 22-23 मध्ये कारखान्याला 24,26,000 टन गाळप केलं आणि कारखान्याला महाराष्ट्र बँकेला 3 वर्षामध्ये व्याजासहित 450 कोटी रुपये, त्यापैकी आपण किती कर्ज खाती भरलं तर 35 कोटी रुपये आतापर्यंत आपण त्यांना भरलेत. दुसरा प्रश्न विचारलाय रमेश कुंडलिक रणदिवे, आपल्या कारखान्याचे 29,000 सभासदापैकी किती सभासदाचा ऊस आपण त्या ठिकाणी आणला तर गेल्या वर्षी 6,19,000 टनापैकी आपण 4 लाख टन ऊस ही सभासदाचा आणला. गेल्या वर्षी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ऊसच कमी होता. त्यामुळं आता आपण या निमित्तानं ज्याची नोंद द्यायची राहिली असेल त्यानं नोंद द्यावी म्हणजे आपल्याला तोडीच्या प्रोग्रामला अडचण येणार नाही. NCDC मध्ये जो आपण 347 कोटी कर्ज घेतलं त्यात मोठा प्रकल्प केला का आणि त्याचं विवरण कोठे केलं, त्या रकमेचं कुठं खर्चले. मगाशी मी सांगितलं 76 कोटी रुपये आपण नवीन एक्सपान्शनला आणि आपल्याला जे डिस्लरीच्या बाबतीत इथेनॉलला 100 KLPDचं केलं त्याच्यासाठी आपले जे पैसे गेले आणि उर्वरित खेळतं भांडवल आपण त्या ठिकाणी ठेवलंय. आणि मग आता आपला कारखाना 7,500 आता 14,000 टन चालायला चालू होईल. पहिल्यांदा 11,000 पर्यंत तो डिसेंबर मध्ये चालत, जानेवारी मध्ये 12,000 आणि शेवटी तो 14,000ची ट्रायल पूर्ण होईल आपली आणि तिथून पुढच्या काळात अडचणी येणार नाही. आपण सर्व कर्मचारी बांधवांना थकीत फंडापोटी आतापर्यंत किती रक्कम दिली तर 5,55,00,000 मगाशी सांगितलं त्याप्रमाणे दिलेत. आपल्या कारखान्याला आजपर्यंत सर्व बँकांचे कर्ज किती आहे मी आपल्याला आता सांगितलं 600 कोटीच्या आसपास कर्ज आहे. आणि गेल्या वर्षी म्हणजे आता हा प्रश्न खरं तर घेता येत नाही तरी देखील मी आपल्या सगळ्याचे प्रश्न आलाय म्हणून सांगतो. आता ही सभा आहे 24-25ची, प्रश्न विचारलाय 23-24चा. 23-24 मध्ये 10,65,000 गाळप झालं आणि त्यापैकी 15,000 टन कसं वाढलं म्हणते ती. मग मला आपल्या निमित्ताने एवढं सांगायचंय की आपल्याला पण माहिती आहे आपलं रोज 7,500-8 हजारानं गाळप होत होतं. मग कर्मचाऱ्यांना माहिती आहे 8,000 झालं की बक्षीस मिळत होतं. पण शेवटी सगळेच आता इथं साखर सगळी जवळची आहे ती. आता शेवटी काय होतं सगळ्या टोळ्या गेल्या होत्या आणि मग ऊस किती येत होता 1,500-1,500 3,000. बरं आलेला ऊस गाळायचा का नाही, बरं दुसऱ्याला देऊन चालतंय का, बरं त्या शेतकऱ्याचं शेवटचं ताट गाळलं पाहिजे. मग आता मला सांगा एक दिवशी पर्यंत आपण 8,000 गाळप करत होतो आणि शेवटी 2,500 करतोय म्हणल्यावरती रिपोर्ट दिला तर काय होईल चर्चा. म्हणून शेवटचं एकत्रित गाळप. आता मला सांगा मी येडा आहे का काय 15,000 बिल फुकट वाटेल का काय प्रश्न. परंतु समभ्रम तयार करायचा. आता सगळ्याला माहितीये वाहन मालक आहे तिथं आज नागनाथ शेवट टोळ्या थांबल्या का तुमच्या गेल्या का नाही. मग शेवटी ज्या टोळ्या राहिल्या होत्या तेवढ्यानं जेवढा ऊस येईल. मग शेवटच्या 15 वाड्यात जी आला ऊस कधी 1,000 टन आला कधी 2,000 ती सगळं मिळून 15,000 होतं आणि मग 10,65,000 पर्यंत रोज रिपोर्ट जात होता आणि शेवटी सगळ्याचं मिळून बेरीज करून रिपोर्ट दिला. त्याच्यामुळे ह्यांच्या त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला असं हरकत नाही. आज अजून एक प्रश्न त्यांनी विचारला की विठ्ठल क्रेडिट सोसायटीचं कर्ज त्या ठिकाणी आपण कधी सभासदाचीच आहे त्या भरण्याबाबत काय तर मी आपल्या माहितीसाठी सांगतो विठ्ठल क्रेडिट सोसायटीचं विठ्ठल कारखान्यावर कर्ज नाही. त्यामुळे देण्याचा विषय नाही. त्यांनी जी पैसे दिलेत ती वेगळ्या मार्गाने दिलेत आणि ती मार्ग मी आता सगळ्यात एकच सांगत नाही. परंतु त्याची अडचण आहे आणि ही सभा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या विठ्ठल क्रेडिटची नाही. त्याच्यात उत्तर देणं माझं काम नाही. आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस गाळप करण्यासाठी आपलं लांबून ऊस आणताय
आणि जवळचा ऊस, त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढतोय. तर माझं आपल्याला सगळ्याला या निमित्ताने विनंती आहे की आता वाहन मालक बसलीत, आज बटुंबऱ्याचा ऊस तोडायचा, गुरसाळ्याचा ऊस तोडायचा, चिलावाडीचा असू द्या, चिंचोली बसायचा आहे, टोळी जाती वाहतूक परवडत नाही. म्हणून आपण काय केलंय, 1 ते 16 किलोमीटरला एकच भाव ठेवलाय. का तर बाबा जवळचा ऊस आणावायला पाहिजे आणि वाहन मालकाला पण परवडायला पाहिजे. मग आज एका बाजूला आपण वाहतुकीचा खर्च कमी करत असताना सरकारने मात्र 34% वाढ दिली आहे. आता 34% वाढ तर आपल्याला द्यावं लागली. 34% वाढ दिल्यामुळं जो माग 700 रुपये तुडणी वाहतुकीचा खर्च होता तो आता 900 रुपयाच्या आसपास पुढे गेलाय, 900च्या. म्हणजे एकंदरीत सांगायचा उद्देश असा आहे की याची अडचण त्यामुळे झाली. तिसरा प्रश्न विचारलाय विलास शिवाजी पाटील, पूर्वीच्या संचालक मंडळाची व्यापारी देणी, मागील संचालक मंडळातील थकीत व्यापारी पेमेंट किती आहे आणि याबाबत थकीत देण्याबाबत आपण काय केलं. आता मला आपल्याला या निमित्तानं 58 कोटी रुपये देणी दिसत होती. मग त्या 58 कोटीचा नीट हिशोब केला तेव्हा ते आता 35 कोटीवर आले. मग आता त्यांचा पुढचा प्रश्न असा आहे की देणी देण्यासाठी शासनामार्फत याची चौकशी झाल्याशिवाय ही देणी देऊ नये. माझी पण आपल्या मताशी सहमत आहे ही देणं आहे का नाही ह्याच्यासाठी साखर आयुक्ताकडे एक स्पेशल ऑडिटर नेमावा आणि त्या स्पेशल ऑडिटर मार्फत ही देणं लागतंय का नाही कारखान्याला, कारण मी नव्हतोच मागचं माहितच नाही तर देऊ कसं. तर माझ्या आपल्या निमित्तानं वार्षिक सभेला देखील विनंती आहे की आपण देखील या देणी द्यायची का नाही ह्याच्यापेक्षा ही देणं आहे का खरं खोटं आहे का बोगस आहे याची चौकशी व्हावी. याच्यासाठी स्पेशल ऑडिटरची नेमणूक करण्याबाबत आजच्या सभेनं ठराव करावा. मंजूर का? याचबरोबर लिमिटेड ऍक्ट 3 वर्षातील मागणी नसताना, व्यवहार नसताना माल पुरवठा करण्यात देणी देऊ नये. म्हणजे चौकशी झाल्यावर आपल्याला त्यात कळलं. अरुण वासुदेव काशीद, आपला कारखाना बंद काळातील कामगारांचे थकीत पगार 19 ते 22 कालावधीतील कामगार पगार कारखाना बंद असताना, सीझन चालू नसताना देणे लागतो का? देणे लागत असेल तर आपण देणार आहात का आणि देणार असेल तर त्या किती देणार आणि याचा तोटा कारखान्याने का सहन करावा. तर आपण याच्या बाबतीत मी आपल्याला एवढं सांगतो की या बाबतीत जे सगळे कर्मचारी आहेत, कर्मचाऱ्यांच्या बाबतीत माझी चर्चा झाली. परवा शेळके आणि कदम हे माजी कर्मचारी आमचे फळेचे ही सगळेजण बसलो होतो. आम्ही चर्चा केली. आज कारखाना बंद आहे, कारखान्यात उत्पन्न नाही, आज देणं अडचणीच आहे, तरी आपण 25 आणि 50-75% दिलंय. नोव्हेंबर मध्ये त्यांना आपण 25% देणार आहे आणि जी थकीत पगार आहे त्याच्याबाबत आपण सगळेजण ह्या कर्मचाऱ्यांना घेऊन रिटायर झालेले आणि चालू कर्मचारी ह्यांना घेऊन नोव्हेंबरच्या 15 ते 20 तारखेच्या आसपास बसायचंय आणि त्याच्यावर आम्ही सगळ्याला ती पण सभासदाचीच पोरं आहेत त्याचा मध्यमार्ग आम्ही काढू आणि त्याप्रमाणे आपल्याला पुढील सभेला त्या ठिकाणी आम्ही कळवू, जेणेकरून कारखान्याचा आणि याचा आपण त्या ठिकाणी एकत्रितरित्या काम करता येईल. दुसरा दिनकर आदिनाथ चव्हाण यांनी मांडलाय, मागील 5 सीझन मध्ये उद्याच्या 6व्या सीझन मध्ये भारत सरकारने साखरेची FRP वाढवली नाही तरी ती किंमत वाढवण्याबाबत वार्षिक सर्वसाधारण सभेने ठराव करावा. आपल्याला देखील माहिती आहे की वार्षिक म्हणजे आत्ताची साखरेची परिस्थिती अशी आहे की FRP 3550 रुपये सरकारनं केली आणि MSP मात्र 3100 रुपये ठेवली. म्हणजे ऊसाचा भाव जास्त आणि तयार झालेल्या मालाचा भाव कमी. त्यामुळं आता जर पुढे यावर्षी जास्त ऊस आहे, जास्त पाऊस पडलाय, त्यामुळे जास्त साखर होणार, पुन्हा साखरेचे भाव खाली येणार. साखरेचे भाव खाली आले तर पुन्हा आपल्याला दर द्यायला कारखान्याला अडचण होती. म्हणून MSP 4200 रुपये त्या नियमानं असणं आवश्यक आहे. तर आपण एक ठराव करू आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारला देऊ की 4200 रुपये त्या ठिकाणी MSP करण्याबाबतचा धनु मुळे उमरे पागे आपल्या संस्थेतील 3 वर्षापासून नव्या उमेदीने व चांगल्या विठ्ठलाच्या कृपेने कार्य करत असलेल्या संस्थेमार्फत विठ्ठल रुक्मिणी
देवस्थान यांच्या सुविध पत्नी उभयांच्या शुभहस्ते महापूजा करावी। या दिवशी संस्थेच्या सर्व सभासदांना महाप्रसादाचा लाभ द्यावा अशी सूचना त्या ठिकाणी मांडली आहे की आपल्याला पांडुरंगाची महापूजा आपण करावी आणि त्यांना सगळ्याला महापूजेचा प्रसाद द्यावा। आणि शेवटचा एक प्रश्न आहे की नवीन कर्मचाऱ्याला आपण 7,000 पगार देतोय, त्यांच्याबाबत काय धोरण? तर मी आपल्याला या निमित्तानं धोरण सांगतो की सरकारनं देखील धोरण आखलंय। सरकारने आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना काढली होती, ज्यानं 10वी 12वी आहे त्याला 6,000 रुपये दिले जातात, ज्यानं ITI झालाय त्याला 8,000 आणि जो ग्रॅज्युएट झालाय त्याला 10,000। तर त्या धर्तीवरती आपण आता त्याचं नवीन शिकाऊ उमेदवार, आता काय जणांना काय वाटतं की पहिल्या दिवशी आता जे जुने कर्मचारी आहेत आपल्या कारखान्यातले, आज कित्येक जणाला 30,000च्या पुढेच पगार आहे, 38,000पर्यंत पगार आहे आपल्या कर्मचाऱ्यांना। पण आता काय नवीन एखादा कर्मचारी लागला, त्याला पाना कोणचा धरायचा तीच कळत नाही, नट कोणचा आहे ती कळत नाही, बॉयलर कशाला टर्बाईन कशाला माहित नाही, आणि त्याला आपण पगार कशासाठी देतो? पहिले 3 वर्ष त्यानं शिकलं पाहिजे, एकदा शिकला की त्यानं आला पाहिजे। तर त्याच्यासाठी आपण धोरण असं नेमलंय की जी नवीन कामगार त्या ठिकाणी लागेल त्याला पहिल्या ह्याच्यात 7,000 रुपये, परत 8,000 आणि 10,000 रुपये, आणि 3 वर्ष जर त्यानं आपल्या कारखान्यात प्रामाणिकपणे काम केलं आणि 80% हजेरी असली, नाहीतर काय महिन्यात नाही एकदा द्यायचा, तर 80% हजेरी असेल तर त्याला वीज बोर्डाच्या 50% त्याला घेऊन त्याला त्या ठिकाणी जी आपल्या सगळ्याची मागणी असती की त्याला अंगठा लावायला परवानगी द्या थंब, तर ती आपण आता नियम असा करतो की 3 वर्ष ज्याचं पूर्ण झाले त्याला देऊ, आणि तिथून पुढं प्रत्येक वर्षी त्याला 10% पगारात वाढ देऊ। म्हणजे त्याला आज तुमच्या कोणाकडे तर कोणतरी येत नाही ना, आमच्याकडे घेऊन येते ती, त्याला वाढवा पगार, त्याच्यापेक्षा सगळ्यासारखंच धोरण त्या ठिकाणी आपण या प्रश्नाच्या माध्यमातून हे देतोय। आज आपल्याला याचबरोबर काही गोष्टीची विनंती करायची आहे। आपल्या नदीला त्या ठिकाणी महापूर आला होता, सीना नदी आणि भीमा नदी, आज आपल्या भीमेच्या पात्र देखील 1 लाखाच्या पुढे आहे आणि आपला तालुका पूर्ण अतिवृष्टीमध्ये आहे। आता बरेच लोक गाठ पडली, तर मी आपल्याला या निमित्तानं सांगतो की पंढरपूर तालुका त्या ठिकाणी अतिवृष्टी 65 मिलीमीटरच्या पुढे पाऊस बसलाय, त्यामुळं आपल्या सगळ्याचा गुंठ्याचा पंचनामा करून घ्या। ऊस बारकाय मोठा आहे जाणार आहे त्याला सुद्धा त्या ठिकाणी पंचनामा करून घ्या। जी नाही म्हणतोय त्याला मला फोन लावून द्या, मी तशा सूचना तहसीलदारांनी सगळ्याला दिलेल्या आहेत। आपल्याला जर आपल्या गावात तलाठी त्या ठिकाणी ग्रामसेवक किंवा तुमचा जो कृषी सहाय्यक ऐकत नसेल तर मला फोन लावून द्या, मी त्याला त्या ठिकाणी सूचना देतो। सांगते की आणि आपण त्या ठिकाणी पंचनामा करून सगळ्या लोकांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय माड्यात आल्यानंतर सरसगट पंचनामे करा आणि सगळ्याला मदत द्यायची आहे। त्यामुळे जर खाली ही तलाठी आणि ग्रामसेवक आणि तुमची कृषी सहाय्यक आहेत का, ही शेतकऱ्याच्या मुळावर उठली ती ही लेकरं आहे ती का नाही, ती शेतकरी हीच प्रश्न पडलाय। त्यांना जर अडचण असेल तर मला फोन लावून द्या, त्याचं देखील आपण काम करू। मी आपल्या सगळ्याच्या माध्यमातून एक विनंती करणार आहे की आपल्या भीमा नदीला अनेक वेळा महापूर आला, आपल्याला महाराष्ट्रातनं बऱ्याच ठिकाणी मदत आली, आपण सांगली कोल्हापूरला देखील मदत घेऊन गेलो होतो। आता शेजारी असलेल्या सीना नदीला माढा तालुक्यामध्ये 17 गावामध्ये जवळपास 13,000 लोकांना स्थलांतरित केले, 3700 त्या ठिकाणी कुटुंब स्थलांतरित झाले, 74,000 हेक्टरवरती नुकसान झाले, आज 750 घरं पडलेत। तर आपण सगळ्यांनी फुल नाही फुलाची पाकळी कर्तव्य म्हणून, मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून आपण सगळ्यांनी त्यांना मदतीचा हात द्यावा। मला एक आत्ताच आमचे नागेश पाटील सुपलीचे
आपले बाळासाहेब पाटील आले, त्यांच्या भावाने मला आल्या सांगितलं की माझ्याकडे 5 पोती गहू आहे, मी देतो तिकडे तेवढं वाटू म्हणून. म्हणजे आपण प्रत्येकाला ज्याला वाटल आपल्या मनातनं भावना होईल त्यानं त्या ठिकाणी मदतीला पुढे यावं अशी मी आपल्याला या निमित्तानं नम्र विनंती करतो. आपल्या कारखान्याचं त्या ठिकाणी कृषी महाविद्यालयाची मान्यता आपल्याला अंतिम टप्प्यात आहे आणि या 15 दिवसामध्ये अंतिम मान्यता आल्यानंतर या वर्षीपासून आपला प्रयत्न आहे की ऍडमिशन होऊन मुलं त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून नर्सरी असेल त्या सगळ्या बाबतीतलं आपण त्या ठिकाणी काम करतोय. आणि कर्मचारी बांधवांनी देखील अर्धा दिवसाचा पगार देण्याची त्या ठिकाणी चिठ्ठी पाठवली, त्याबद्दल आपलं सर्व कर्मचारी बांधवांचं खूप खूप आभार. आता कर्मचाऱ्यांचा विषय निघालाय म्हणून मी आपल्याला सांगतो की दिवाळी आहे, दिवाळी असल्यामुळं सगळ्याला आता अपेक्षा आहे बोनस काय मिळणार. तर आपल्याला गेल्या वर्षी आपल्याला माहिती आहे की निम्म क्रशिंग झालंय, परंतु आपण 8.33 म्हणजे 1 पगार त्या ठिकाणी बक्षीस म्हणून त्या ठिकाणी बोनस देण्याचा आपण निर्णय घेतोय. आणि एक का अर्धा ना अर्धा म्हणजे ठीक आहे, एक काय अर्धा काय सगळे मिळून करू. आता राहिला प्रश्न, माझ्याकडे समोर अडचण अशी आहे की आता पुन्हा टीका होती म्हणून जरा खोलून बोलतो की आता आपल्या कारखान्यातली साखरेची काही गोडाऊन मध्ये साखर होती, परंतु ती गळत असल्यामुळं आणि पाऊस आपल्याला माहिती आहे 5 महिने असल्यामुळं ती थोडी ओलसर झाली आहे, त्यामुळं ती साखर देणं काही योग्य दिवाळीसाठी नाही. म्हणून जर आपला प्रयत्न आहे, पाऊस उघडला, आज मंत्रिमंडळाची बैठक आहे, जर आपल्याला परवानगी लवकर दिली कारखाना चालू करा, आपला तयार आहे कारखाना आता, जर परवानगी दिली तर मग आपल्याला आपलीच नवीन साखर त्या ठिकाणी सभासदाला देता येईल. आणि जर सरकारनं परवानगी नाही दिली आणि कारखाना चालू व्हायला उशीर झाला तर मी आपल्या सगळ्याला विचारतो की आता आपण बाहेरनं म्हणजे धाराशिव कारखान्याकडनं नाही दुसऱ्याकडनं तर साखर घेऊन आपण वाटावं असं संचालक मंडळाचं म्हणणं आहे. आपली परवानगी असेल तर तात्पुरती शेतकऱ्याला त्या ठिकाणी वाटण्याचं नियोजन आहे. आता राहिला प्रश्न सगळ्याची उत्सुकता आहे. आता एकानं त्या ठिकाणी 75 काढला, दुसऱ्यानं काढला 100. आता मला विचारते ती तुम्ही 3500 कधी देणार, आणि मी 3500 पहिल्या दिवशीपासून होय म्हणलोय, तुमचं किती. बर आता काय आहे, त्यांचं मी दिलं पाहिजे ना सभासदाला, आगाव देतो म्हणली ती नाही, मग ह्या दोघांचं पण पैसे घालवायचे का नाही. मग यांचं जर 75 असलं, यांचं जर 100 असलं तर आपलं 200 आणि वरचं जी 500 आहेत ती शिल्लक आहेत. उद्या तुम्ही तुमची बी सभा आहे, तुम्ही बॉयलर करणार आहे, मुळी करणार आहे, लगेच म्हणा एवढं देतो, लगेच तयार आहेत आपण, पण तुमचं बी घालवायचं बरोबर आहे ना. आणि आपल्या 3500ला मुडं होऊ देणार नाही एवढाच शब्द देतो. दिवाळी आपल्या सगळ्याला त्या ठिकाणी 200 रुपयाचं त्या ठिकाणी दिवाळीपूर्वी बिल देण्याचं संचालक मंडळ काम करेल. आपण सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना खूप खूप येणाऱ्या दसऱ्याच्या दिवाळीच्या शुभेच्छा देतो. आणि ही दिवाळी भरभराटीची हो, येणाऱ्या हंगामात 20 लाख टन गाळप करण्याचा उद्दिष्ट आहे. त्यामुळे सभासदांनी आपला ऊस दुसऱ्या कारखान्याला न देता आपल्याच कारखान्याला सगळा ऊस द्यावा एवढी विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.